अरे याच्या साखर नाही टाकली चहा मध्ये तू कैसे कैसे लोग रहते हैं बघा यार यहाँ पे। हे असा पागल साला खाना तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले चहा मध्ये जाएगा, साखर बता नाही रहा है। टाकली आणि चहा घेऊन आली आहे का साखर तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि जरा मी आता बाहेर गेलो होतो थोडंसं शॉपिंग करण्याकरिता, म्हणजे थोडं घरचं सामान आणण्याकरिता. आणि आमच्या मॅडम ऑलरेडी त्या घरी आल्यात, तर बघूया ते काय करतात. आणि मी थोडंसं सामान घेऊन आलो आहे बाहेरून, जरा घरचं थोडंसं सामान होतं, तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि मॅडम काय करतात ते पण बघूया, कारण की ते आपल्या अगोदर आज घरी आलेलं आहेत आणि आपल्याला यायला उशीर झाला, कारण की मी 5 वाजता गेलो तर आता उशीर झाला मला यायला. तर बघूया मॅडम काय करतात. बघू शकता इकडे मस्तपैकी चहा उकळतोय आणि मॅडम पण इकडे माझ्या अगोदर आज घरी आल्यात, आहे का नाही. मला थोडा उशीर झाला यायला, कारण की मी थोडं सामान घेण्यासाठी बाहेर गेलो होतो. तर मॅडम आमच्या अगोदर येऊन आज फर्स्ट क्लासपैकी चहा उकळत आहे. तर मस्तपैकी चहा पिऊया. तुम्ही काय काय आणले आज? ते सांगतो मी नंतर, तुम्हीच काढा. थोडंसं चहा पिऊया आणि थोड्याशा गप्पा मारूया. तर इकडे मस्तपैकी चहा घेऊन बसलेलो आहेत आम्ही. आणि इकडे हे काय घेऊन बसला तू? हे बघा बाहुबली क्रॅक जॅकचं पुरा पॅकेट. आणि इकडे आज काय आहे? अच्छा, हे बघा मित्रांनो, मगाशी मी मार्केटमधनं जे सामान आणलं ते तुम्हाला दाखवतोय. मॅगी आणि पास्ता. आणि इकडे बघू शकता जय पण बसलाय. प्रोटीन प्रोटीन आणि इकडे हँडवॉश पण आणलं, थोडं हँडवॉश लागतं मुलांना खाल्ल्यानंतर. आणि हे चिकन मसाला वाव, बिर्याणी मसाला. आणि सोहानाचे मसाले. थोडंफार कसं घरचं सामान संपतं तर ते लागतं, तर ते आणावंच लागतं आपल्याला, आहे ना. पास्ता. किती पास्ता आणलाय? बरं झालं. अरे याच्या साखर नाही टाकली चहा मध्ये तू. बघा हे असा आहे पागल खाना. चहा मध्ये साखर नाही टाकली आणि चहा घेऊन आली आहे का साखर. त्याच्यामध्ये 1 चम्मच वरतूनच घेऊया साखर आता. ठीक आहे, 1 चम्मच याच्यात वरतून टाक आणि मिक्स कर. चम्मच घेतला का? बस 1च चम्मच. बिस्किट खाणार आहेत ना, मग बिस्किट खाल्ले की ते आपल्याला हे नाही लागणार. चला मित्रांनो, साखर भेटलेली आहे. बड़ा काम भारी हो रहा है हमारे घर में. बघा हे आमच्या टाकू का तुला? ठीक आहे. आता बघा हे घे, हे आणि हरव. चला, तर एवढं सामान बाहेरून आलं आपलं. तर बघूया याच्यामधलं काय पास्ता बनवणार आहे का काय बनवणार आहे आज. हा, पास्ता खायचा का? पास्ता. आणि हे डाळ भात. नाही डाळ भात खा. खूप सारा उरलाय बघ. डाळ भात, हे पापड. असंच बोलतो तू आणि खात नाही. गपचूप पास्ता मॅगी खाताना बाजूला होतं. मशरूम परत आणले ना? ते माझ्यासाठी आहे. मशरूम पास्ता ते माझ्यासाठी आहे. चिझी टोमॅटो. तुझं ना जय, हे ओटचा कार्यक्रम ना हे उद्या कर आता, समजला. आताच पाणीपुरी तू खाऊन आला आणि आता बस झालं. हे आता उद्या. हां, ते पीनट बटर हे एक टाईम टू टाईम असते. वर्कआउट केल्यानंतर त्या वेळेला ते खायचं. हां, आम्ही म्हणजे चहा चपाती खायची, चहा बिस्किट खायचं. आणि बघा ही चांगल्या गोष्टी. तुम्ही पाणीपुरी खाऊन आले. पाणीपुरी जय बोलत होता पप्पा थोडा शोरमा खाऊया, मग त्याला मी पाणीपुरीत निपटवला. कळालं का? मेरे साथ धोखा हुआ है तो बोला शोरमा खाऊया,
मला शोरमा खाएगा क्या? मैं चल इधर पानी पूरी खाएंगे. तर अशा प्रकारे जरा दिमाग लावून काम करत जा. ओहो मेरे साथ अन्याय हुआ है. कुछ नाही अन्याय हुआ. गोड नाही आहेत पण हा हा. हात टाक जरा तू. बघा बसला हा ना, बिलकुल चान्स सोडत नाही कोणत्याच गोष्टीचा. हा तर एक टायमावर सोडून देईल पण हा नाही सोडत. पैसा बरबाद म्हणला आणि ठेले का माल आहे ना. बेटा तू मत खा. खा खा बाबा बघा. ठेलेचा माल आहे म्हणते. ठेले का माल. खुद दबा के खाएगा. एवढं काही गोड नाही पण आहे का. म्हणजे किती पौष्टिक असतं. आंबट आहे आंबट. थोडा खट्टा आहे. हो. थोडंसं मिळतं. बघ बघ खातात नुसते. अच्छा. बस आज काय बनवतो जेवायला? भात आहे सकाळचा. डाळ भात आहे. अरे मग भाताला जरा काहीतरी फोडणी दे ना, काहीतरी वेगळं बनव ना खाण्यासाठी. मी त्या भाताला जिरा राईस बनवणार आणि पापड अरे तळणार. जिरा राईस येस. म्हणजे त्यात जिरा टाकून फक्त तू देणार आम्हाला खाली जिरा राईस? हा मग डाळ आहे. दुपारची भाजी तुम्ही का नाही अरे जेवले मग दुपारी दुपारची सगळे? डाळ आहे तर दुपारची डाळ एवढी बनवायची नाही ना. रोज डाळ भात रोज डाळ भात. मग हे रोज विचार आहे पण डाळ भात खाऊ खाऊ वैतागलं बघा आलं. तुम्हाला वाटतं सगळ्यांच्याच घरी डाळ भात असतो आणि सुकी नाही भाजी नाही वेगळी कोणाच्या असते. घरी नसते. सगळे लोक ना व्यवस्थित जेवण बनवतात. हा. 2 भाज्या, अच्छा. थोडासा भात, व्यवस्थित चपाती, हा. व्यवस्थित काहीतरी बनवतात. काय रोज रोज व्यवस्थित? डाळ भात, फ्लावर. काय रे रोज फ्लावर, पत्ता गोबी, कधी बटाटे, ते पण एवढी मोठी मोठी भाजी. कधी खिचडी. असं नसते ना मग काहीतरी. काय पनीर. पनीर तर ठीक आहे कधी कधी, पण कसं जसं म्हणजे 2-3 भाज्या, 3 2 भाज्या. म्हणजे कमी कमी. आता डाळ भात, सकाळचा डाळ भात आता खायचं म्हणजे. हा, मग दुपारी तुम्ही तो खाल्ला नाही कुणीच. खरं सांगा. याने 2 वडापाव आणून खाल्ले. हा मग ती माझी चुकी आहे. तुम्ही दुपारी चहा चपाती खाल्ली बनवून. मला चुकी- फोनवर बोलले तुम्ही. हे चुके तुम्ही जास्त टाकलं. चपाती तर मी खतम केल्या ना. अहो पण डाळ भात राहिला ना. डाळ भात ही याची चुकी आहे ना. याने 2 वडापाव खाल्ले मग ना. आता खावा सगळे डाळ भात. तूच खाणार डाळ भात. दिस इज नॉट माय मिस्टेक. तेवढा पुरते भात दे मला. काय काय तू तुझा भात कुठून आला? तेवढा पुरतं भात द्या माझा दुपार पुरता भात पाहिजे आणि बाकीचा उरलेला कोण खाईल? त्याने दुपारच्या हिश्श्याचा आणि संध्याकाळच्या हिश्श्याचा दोन्ही मिळून त्याचा खायचा. पण हिश्श्याचा बाकी आहे बघ भात. हा, सगळ्यांनी काल्या सगळ्यांच्या काल्या हिश्श्याचा ये काल्याने पण भात नहीं खाया, उसका भी हिस्से का भात बाकी है. और आपने भी नहीं खाया. और नाही, नाही. आपका भी. आप क्या एक काम कर, या लोकांसाठी डाळ भात बनव, मला एखादा पास्ता बनवून दे. काय पास्ता वास्ता नाही. माझ्यासाठी पण. कुछ पास्ता नहीं बनेगा. भात ही खाना है तो भात ही खाना. चल बरं ठीक आहे. चला मित्रांनो भातच खाऊया. हाँ. पास्ता. बघूया जिरा राईस कसा बनवते. जिरा राईस जर चांगला झाला तरच खाणार आम्ही. येस, जिरा राईस आणि पापड तळणार. हम्म. काय चौथीला लागतं जिरा. आणि त्यासोबत काय खायचं? पापड. जिरा राईस आणि पापड. जिरा राईस, वरण भात, फ्लावरची बटाट्याची भाजी आहे. ती रोज बटाटा नाही बनवायचं ते. ठीक आहे. चला बघूया कशा प्रकारे बनवती. मग चांगलं झालं तर खाऊया आपण. ठीक आहे. काय तांदूळ तर पास्ता. चला हा. हे भात का पाहिजे? तर आमच्या घरी आज आहे जेवणाची सुट्टी. पास्ता तो आहे. बनला नाही पास्ता. ओके. नाही नाही राहू दे, आज काय नको. नहीं आज खाने का है. शहाणपणा करू नको, कळालं ना. त्याला पण नाही, तुला पण नाही. हा सकाळी सकाळी मॉर्निंगला बनवून देईल मी मग. उद्या चपात्या नाही, मी पास्ताच बनवणार. कारण की आज कसं सकाळचं जेवण हे खूप सारं उरलेलं आहे मी बाहेरचं खाल्ल्यामुळं. तर आता जे आहे ते खावं लागेल. उसके शिवाय पर्याय नाही आहे. पण दोघालाही नाही ब्लॉग चालू करके इज्जत कर रहा हूँ. काका है चिल्ला रहा है. नाही का नाही. तर आज काही जास्त स्पेशल नाही आमच्याकडे. सकाळचं आहे त्याच्यातच आम्ही ॲडजस्ट करणार आहे.
पण उद्या स्पेशल असणार आहे का, कारण की उद्या आहे जयचा वाढदिवस. तर आहे, त्याकरिता आम्ही गेलो होतो मार्केटला शॉपिंग करण्यासाठी. त्याला कपड्याची शॉपिंग वगैरे केलेली आहे. उद्या आहे त्याचा वाढदिवस, तर उद्याचा दिवस स्पेशल असणार आहे, कारण की चांगल्या प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो आणि करणारच आहे. तर आता जे आहे त्याच्यामध्ये आपण खेळ खतम करूया, जेवायला बसूया. पापड फक्त. मला सांग ना, तुम्ही डाळ भात खाणार का त्याला हे करू, फ्राय करू भाताला? थोडं भात, बाप रे, भात तर लय मोठा आहे. त्यात जे खाणार मी खाणार, तुम्ही खाणार, मला फक्त एवढं सांगा. मग राहू दे, तुम्ही लोक नसेल खात तर मग मी एकट्यासाठी कशाला आहे ना. हा, मला जे आहे तेच खाऊया. तर आज जेवणाला करूया राम राम. तुमच्या सुपुत्राला पास्ता पाहिजे. पास्ता नाही, त्याला म्हणून आजच्या दिवसासाठी एक ड्रॅगन फ्रूट. हा एक ड्रॅगन फ्रूट खा. उद्या पक्का प्रॉमिस बनून जाईल नाश्त्याला. हे बघा, इससे रहा नहीं जाता भाई, कोई कंट्रोल तो हो ही नहीं सकता. एक ड्रैगन और हे खा ना तू. बनव मग त्यासाठी एक पास्ता बनव. आणि ठीक आहे, मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करेन, पण एक पास्ता. असं आहे. कारण की भात पण इकडे जास्त आहे. 4 पॅकेट आणले सगळ्यांना एक. नको जय, आजच्या दिवस राहू दे तू. तुझा बर्थडे आहे ना उद्या, आजच्या दिवस राहू दे, कंट्रोल कर. नको खाऊ. ठीक आहे, इथे पापड झाले, जेवण करा. ठीक आहे, चला मग जेवायलाच बसूया आता. हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंद बचाले भगवान. तर मित्रांनो, आज काही स्पेशल नाही आहे. आज डाळ भातावरतीच काम चलाव. उद्या रे गाडी होणार आहे, उद्या करूया चांगला. उद्याचा वाढदिवस आहे, तर उद्या काय करूया चांगलं काहीतरी छान. आणि आता जेवण करूया, कशाचं? आणि जेवण करून हा ब्लॉग इथेच संपूया. उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग पाहत राहा. व्हिडिओ पाहायला नवीन आला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.